आतापर्यंत राजकीय नेत्यांकडे, पुढारी अथवा लोकप्रतिनिधींकडे आपण वेगवेगळ्या कामाची मागणी करत असतो. कुणी आपल्या घरासमोरील रस्ता किंवा लाईट या संदर्भातील निवेदन अथवा सार्वजनिक कामांची मागणी करत असताना आपण पाहिलेलं आहे. मात्र आता चक्क माझं लग्न होत नाहीये आणि मला लग्न लावण्यासाठी मदत करा, अशी गमतीशीर मागणी थेट शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केलेली आहे. अकोला येथे शनिवारी शरद पवार यांनी शेतकरी संवाद कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यावेळी जमलेल्या नागरिकांपैकी अनेकांनी शरद पवार यांच्याकडे निवेदनं दिली होती. त्यावेळी एका तरुणानं एकाकीपणा असह्य झालेल्या आपल्या भावना व्यक्त करत स्वतःचा पत्ता आणि मोबाईल नंबर देत चक्क लग्नासाठी मुलगी मिळवून द्या असं पवारांकडे साकडं घातलंय. आणि या तरुणानं पत्रात असंही म्हटलंय की माझं वय वाढतंय, भविष्यात माझं लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन, तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, तिच्या घरी सुद्धा मी राहायला तयार आहे. तिथे चांगलं काम करीन आणि संसार नीट चालवीन याची मी हमी देतो. मला जीवन दान द्यावं. तुमचे उपकार मी विसरणार नाही, अशी व्यथा त्यानं पत्रात मांडली आहे. मात्र अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील मुली उच्च शिक्षित होत आपल्या जोडीदाराबद्दल सुद्धा तशाच अपेक्षा ठेवतात आणि शहरी मुलांना पसंती देतात. परिणामी ग्रामीण भागातील तरुणांना किंवा शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीये. त्यामुळे आता शरद पवार या तरुणाला जोडीदार शोधून देण्यास मदत करतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.